कर्मचारी लाच घेताना पकडलाय तर त्या पोलीस स्टेशनच्या मुख्य अधिकाऱ्याला तडकाफडकी त्यांनी त्याला दोषी धरून त्याची बदली केली। अध्यक्ष महोदय, माझ्या प्रश्नामध्ये मी स्पेसिफिक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तरच आलेलं नाही, वेगळं उत्तर आलेलं आहे। मी विचारलं होतं की पोलीस माजलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी अमोल कदम यांच्यावरती ही कारवाई झाली आहे का, त्याचं नावच उत्तरामध्ये नाहीये। तर आलोसे शिपाई असं आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केलाय असं उत्तर आलेलं आहे। माझा परत स्पेसिफिक प्रश्न आहे की अमोल कदम आणि तात्यासाहेब आळे या दोघांना 28/6/28/1/26 रोजी या लाच स्वीकारताना रंगेहात दोघांना पकडलं आणि त्यांना अटक करून गुन्हा दाखल केलेला आहे। तर नेमकं आलोसे हे काय उत्तर आले ते काही कळत नाही, त्याच्यामुळे अमोल कदम यांच्या विरुद्ध कारवाई झाली का याचं उत्तर आलेलं नाही। आणि दुसरा महत्वाचा विषय की ही घटना घडल्यानंतर माजलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना पोलीस अधीक्षक यांनी कंट्रोल रूमला नियुक्ती केली। अतिशय योग्य केलं। SP साहेबांचे आभार मानले पाहिजेत की शेवटी कर्मचारी लाच घेताना पकडलाय तर त्या पोलीस स्टेशनच्या मुख्य अधिकाऱ्याला तडकाफडकी त्यांनी त्याला दोषी धरून त्याची बदली केली। परंतु फक्त 4-5 दिवसानंतर परत ती बदली रद्द करण्यात आली। तर हे बदली रद्द करण्यामागचं नेमकं कारण काय? आणि हे सूर्यतळ आल्यापासून शहरामध्ये अनेक चोरीच्या घटना घडल्यात, घरफोडीच्या घटना घडल्यात, बस स्टेशनवरती सुद्धा दागिने किंवा चेन ओढण्याची कामं झालेली आहेत, अनेक अवैध धंदे चालू आहेत। तर माझा तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे सूर्यतळ यांची ताबडतोब त्या ठिकाणाहून बदली आपण करणार का? अध्यक्ष महोदय, यामध्ये जो कोण हवालदार आहे त्याचं नाव हे आलोसे अमोल कदम असं त्याचं नाव आहे। त्या व्यक्तीचं आलोसे अमोल कदम असं त्याचं नाव आहे, ज्याचं उल्लेख या रिपोर्टमध्ये देखील आहे। आणि एकंदरीत ह्यामध्ये जी काही कारवाई ACBने केलेली आहे त्या अनुषंगाने त्या हवालदाराला आपण निलंबित देखील केलेला आहे। आपला जो स्पेसिफिक प्रश्न आहे ह्यामध्ये जो काही संबंधित तिथे पोलीस निरीक्षक होते, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये ACBची ही चौकशी ही चालू असताना ज्या हवालदारावरती कारवाई केलेली आहे त्याचा मोबाईल जो जप्त झाला होता त्याचा उल्लेख आपल्या प्रश्नामध्ये देखील आहे। त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट हा तातडीने मागवला होता, जो फॉरेन्सिक रिपोर्ट आज सकाळी आलेला आहे। आणि त्या फॉरेन्सिक रिपोर्टच्या नुसार जो कोणी आरोपी होता त्याचं आणि PIच्या मध्ये कुठलंही आक्षेपार्ह तिथे संभाषण हे आढळलं नाही। आणि ह्या चौकशीच्या अनुषंगाने जिथल्या PIच्या वरती अर्थातच त्यावेळेस त्याला आपण अटॅच केलं होतं सेंटरला, कंट्रोल रूमला। त्याचं कारण असं होतं की ह्या चौकशीमध्ये त्याचा कुठला हस्तक्षेप असता कामा नये किंवा रिपोर्ट येईपर्यंत त्याच्याकडे इन्फ्लुएन्स असता कामा नये। आणि त्याचं रिपोर्टच्या नंतर जेव्हा आपल्याला आढळलं की याच्यामध्ये त्याचा कुठलाही समावेश नाही, त्याच्यानंतर त्याची पुन्हा ही बदली केली गेली। योग्य काम करणारे लोक आहेत तेच LCB मध्ये अपॉइंट झाले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न आहे। आणि अशी कुठनं तक्रार आली तर त्या तक्रारीवर आपण कारवाई करतोच। आता दादांनी जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मुळामध्ये दादा त्याच्यात आम्ही आता हे जे म्हणजे याच्यात 3 इसम आहेत। एक हा कदम आहे जो आपला पोलीसचा आहे, एक खासगी व्यक्ती आहे आणि एक PI, अशा 3 जण आहेत। या तिघांचेही मोबाईल जे आहेत ते आम्ही जप्त करून आणि त्याचा डिलीटेड डेटा आम्ही त्या ठिकाणी रिट्रीव्ह केला। कारण अनेक वेळा असे व्यवहार हे डेटात सापडत नाही, ते डिलीटेड डेटामध्ये सापडतात। आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की या डिलीटेड डेटामध्ये कुठेतरी या तिघांचा एकमेकाशी संबंध जर सापडला तर मात्र मग त्यात दोष पक्का 100% दिसेल। पण डिलीटेड डेटामध्ये असा कुठलाही संबंध दिसलेला नाही। त्यामुळे या प्रकरणामध्ये कुठेही आता PIचा थेट संबंध आहे असं लक्षात येत नाहीये।